हे गाईज गुड मॉर्निंग. तर कधी-कधी ना मला असं वाटतं, की मी त्या आयुष्यासाठी एवढं लढते, की जी एक ना एक दिवशी संपणार. आय नो मी खूप लहान आहे असा विचार करण्यासाठी. बट खरंच यार कधी-कधी रिअलाईज होतं, कारण इतके सारे प्रॉब्लेम्स फेस करा, एवढ्या जणांचं ऐका, त्यांना सुनवा, जर आपल्याला नाही पटत आहे तर भांडा, त्यांच्याशी अबोला घ्या. पण मग शेवट काय असणार आहे यार? आणि मला तर असं वाटतं, की काश यार मी ना असं थोडंसं एकदम तो चिठ्ठीवाला पिक्चर नाही का त्याच्यामध्ये तो कसं एकदम सगळं रिकॉग्नाइज करून घेतो त्याच्या डोक्यात आणि तो तिला मदत करतो. तसं मला असं वाटतं कोणीतरी माझ्यासोबत पाहिजेल होतं, की कोणी मला सांगेल, की "हे बघ आता असं होणार आहे, तुझी पुढची लाईफ अशी असणार आहे." किंवा मग कुणी असण्यापेक्षा मलाच देवाने असं काहीतरी द्यायला पाहिजेल होतं ऊर्जा, की लाइक मी विचार करू शकते, की आता 5 मिनिटानंतर माझ्यासोबत काय होणार आहे? आणि खरंच असा विचार येणं भागच आहे गाईज. कारण आहे ना 5 मिनिटात पुढे काय होणार असतं ना, हे आपल्याला सुद्धा नसतं माहिती. बरं असो, काय माहिती असे विचार कसं काय सुचता मला? हा, हा, हा. अच्छा, तर कॉलेज गेल्यानंतर आज होतं बाय द वे प्रॅक्टिकल आणि आज इम्पोर्टंट प्रॅक्टिकल होतं. मेजर म्हणजेच हेअर एनालिसिस फॉरेन्सिकमधलं प्रॅक्टिकल होतं आणि ॲक्चुअली हे इंटरेस्टिंग आहे यार. जेव्हा मागे पण फॉरेन्सिकचं प्रॅक्टिकल झालेलं, हे वालं फिंगरप्रिंटवालं एनालिसिसवालं, तेव्हा पण मला खूप मज्जा आलेली आणि यावेळेस पण. मला काय म्हणजे माझा विचार काही बदलतो तर नाहीये ना, फॉरेन्सिक टार्गेट नाही असं काही नाहीये. पण मज्जा येते आणि मग हेअर एनालिसिस म्हटल्यावर सगळीकडे केस भाईसाहब सगळे एकदम फोकस्ड, की भाई केस कापा आणि ते कापायचं नव्हतं ॲक्चुअली ओढायचं होतं. सगळे तर पहिले माझ्याकडेच बघू लागले, की भाई कशाचे केस घ्या, खूप सारे कमी झाले तरी तिला काही फरक नाही पडणार आहे. बट असं नाहीये, स्वतःच्या केसाचं करायचं होतं. यार गाईज असं नाही वाटत का मी खूप हसती व्लॉगमध्ये? म्हणजे माझा व्लॉग नाही वाटत. असं वाटतं जसं पारंपरिक, सामूहिक असा व्लॉग आहे माझा, की मी खूप अशी चिल आहे. तुम्ही प्रॅक्टिकली माझ्यासमोर बसलेले आणि आपल्या मस्त गप्पा चालू आहे. मी हे जेव्हा पुढे व्लॉग बघेल ना, खरंच मी खूप हसणार आहे आणि खूप एम्बॅरसिंग फील होणार आहे मला. अच्छा, तर प्रॅक्टिकल तर लवकर आवरून गेलं होतं, बट त्याच्यानंतर होता प्रोजेक्ट टाईम आणि आमचं प्रोजेक्टचं काम आज आम्हाला करायचं होतं. स्लाईड ऑब्झर्वेशन करायचे होते सॅम्पलचं. सो आम्ही ते करत बसलेलो होतो आणि मग उशीरच झालेला थोडाफार. मग मी घरी यायला निघाले आणि यार खूप दिवसानंतर मी असे वाले शेंगदाणे खाते आणि धिस इज माय फेव्हरेट. बट काय करू भेटतच नाही. बट भेटलेले रस्त्यात, सो मी क्विकली घेतलेले आणि एन्जॉय केलेले. अच्छा, तर घरी आल्यानंतर मग थोडंसं स्वयंपाकात मदत केली आईला. त्यानंतर आई बोलली दही आणायचंय, सो मी दही घ्यायला गेलेले. आमच्या शेजारच्या चिमुकलीला सोबत घेऊन, म्हणजे बघताय तुम्ही किती मोठ्या व्यक्तीला मी सोबत घेऊन चाललेली आहे. मोरल सपोर्टसाठी. तुम्हाला डाऊट आला असेल, की असं कोण दही घेतं? बट ॲक्चुअली आईला ते पॅकेटवाले दही नाही आवडत. तिला असं डायरेक्टली घेतलेलं आवडतं. सो या रात्रीचं डिनर असं काही होतं. प्लीज इडलीवर कमेंट करायची नाही. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.